मध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे आणि शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे उमेदवार आहेत आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। रॅली जी आहे ती काढण्यात आलेली होती आणि ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ठाकरे गट आणि शिंदे गट नाशिकमध्ये आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। संध्याकाळी 5 पर्यंत प्रचाराची वेळ आहे। आज प्रचार जो आहे तो थंडावतोय। सोमवारी नाशिकमध्ये मतदान होणार आहे आणि ही अटीतटीची लढत म्हणून याकडे पाहिलं जातंय। हेमंत गोडसे हॅट्रिक करणार का? राजाभाऊ वाजे जे आहेत ते ही निवडणूक जिंकणार का? कारण शिवसेनेसाठी, शिंदे गटासाठी, ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र कार्यकर्ते हे प्रचारादरम्यान उतरलेले असताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। मध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा समोरासमोर आल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची रॅली या ठिकाणी भगूरमध्ये होत असताना दुसरीकडे विजय करंजकर जे नुकतेच आता शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतोय की हे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी समोरासमोर आलेले आहेत। दोन्ही रॅलीज ज्या आहेत त्या या ठिकाणी समोरासमोर आलेल्या आहेत। एकीकडे भगूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची रॅली चालू आहे, तर दुसरीकडे त्याच्या समोर एकूणच विजय करंजकर जे नुकतेच या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी घोषणाबाजी देऊन या रॅलीला कुठेतरी प्रत्युत्तर दिलेलं आहे। नेमकी काय भावना तुमची? तुम्ही देखील रॅलीला प्रत्युत्तर दिलं आहे? भावना एवढीच आहे की आमचे आप्पा एवढ्या वर्षांपासून ठाकरेंशी निष्ठावंत होते, त्यांच्या सोबत हा विश्वासघात केलाय, त्यांना